जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, त्याचबरोबर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील हे तिघेही राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्तानं आज एकत्र आले होते. या तिघांनीही शक्तीपीठ महामार्गाविषयी पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी शक्तीपीठ महामार्गाच्या विषयावर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. याला दुजोरा देत कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची व्यथा आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारची भूमिका एका बाजूला विकासाकडे दळणवळणाशिवाय विकास होत नाही हीच कल्पना आहे, परंतु दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातल्या आमच्या शेतकऱ्यांची जी काही व्यथा आहे ती आम्ही मांडली आणि ही व्यथा मांडत असताना एका बाजूला विकास व्हायला पाहिजे, पण विकास होत असताना शेतकऱ्यांची सुद्धा बाजू समजून घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे अशा पद्धतीचीच भावना आम्ही मांडली. तर आता 12,000 कोटींचा कर्ज सरकार घेणार आहे, हा निर्णय सुद्धा झालेला आहे. शक्तीपीठ मार्ग असेल, समृद्धी मार्ग असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या दळणवळणाच्या सगळ्या कनेक्टिव्हिटी जोडणं हे सरकारचा प्राधान्यक्रम आहे. पैसे उपलब्ध करणं हे फार महत्त्वाचं नाही, परंतु त्याच्यानंतर ते काम होत असताना सुद्धा जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना सुद्धा त्याच्यात विचारात आणि विश्वासात घेतलं पाहिजे आणि मला असं वाटतं त्या पद्धतीची प्रक्रिया होऊनच निश्चितपणे पुढे सुद्धा सरकार जाईल. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्तीपीठ होणार नाही असं पुन्हा एकदा स्पष्ट करताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, हे लपून राहिलं नसल्याचं सांगितलंय. माझं मत आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मुख्यमंत्री आपला शब्द पाळतील आणि ते म्हणाले होते आम्हाला शक्तीपीठ कर्ज रस्ता करायचा आहे, पण आमच्यावर आम्ही कोणावर लादणार नाही. काही प्रमाणात त्याला विरोध दिसतोय. मग मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मग नेत्यांची देखील मग आता त्यांनी MSRDCनं 3-4 पर्याय आणलेले आहेत. त्या सगळ्या 3-4 पर्यायावर त्याविषयी चर्चा झाली नाही. आम्हाला लोकप्रतिनिधींना ज्यावेळेला बोलवतील, शेतकऱ्यांना ज्यावेळी विश्वासात घेतील त्यावेळी 3-4 पर्याय ते सांगतील आणि जिथे जिथे विरोध असेल ती लाईन कशी बदलता येईल, जिथे विरोध कसा होईल असा प्रयत्न सरकार करणार आहे. पण हा रस्ता हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ही वस्तुस्थिती आणि एकदा त्यांनी काय लपवून ठेवलेलं नाही. दरम्यान विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकार कर्जाच्या खाईत आहे. राज्यावर 9.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्यातच आता शक्तीपीठ महामार्गासाठी 12,000 कोटींचं कर्ज राज्य सरकार घेणार आहे. जिल्ह्याच्या नियोजन समितीकरता किती निधी येत आहे हे सर्वसामान्य जनता पाहत आहे. राज्य सरकारचा कॉन्ट्रॅक्टर धार्जिणा कारभार सुरू असून त्यासाठीच हा महामार्ग लादला जात असल्यामुळं त्याला विरोध राहील असं सांगितलं. एका बाजूला 9.5 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे. आता परत हे हुडकोकडून कर्ज घेणार आहेत. 8.5% कर्ज या ठिकाणी आहे. 12,000 कोटी कर्ज आणि 7,500 कोटी व्याज या पद्धतीच्या 20,000 कोटीला मान्यता दिलेली आहे. आणि मला वाटते आता अर्थ DPDCला आता निधी किती आला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं असणाऱ्या विम्याचे शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत. सोयाबीनला या ठिकाणी भाव त्या ठिकाणी मिळालेला नाही, परंतु प्रायोरिटी ही कॉन्ट्रॅक्टर धार्जिन प्रायोरिटी या राज्य शासनाची आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार निधी देत नाहीत असा नाराजीचा सूर आळवणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या खात्याकडे मोठा निधी आहे, त्यावर लक्ष ठेवा, तो निधी कुठं वितरित होतो याची माहिती घ्या असा आदेश दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या संदर्भात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीचं सरकार हे नॅचरल अलायन्समधून तयार झालं नसल्याचं सांगितलं. हे नॅचरल अलायन्स नाही आहे. महायुती हे आउट ऑफ कंपल्शन झालेला अलायन्स असल्यामुळं ह्या आलबेल नाही आहे हे याच्यावरून दिसून येते. सहकारी साखर उद्योगाला राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून जे पैसे दिले जातात त्याचं दायित्व कुणाला आहे की नाही याचा विचार एकदा राज्य सरकारनं केला पाहिजे अशी अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.